मुंबईतील कबूतरखान्याच्या मुद्द्यावरून आम्ही गिरगावकर संस्था आक्रमक झालेली आहे। जिथे कबूतरखाने तिथे चिकन मटण सेंटर असा इशारा आम्ही गिरगावकर संस्थेने दिलेला आहे। मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुंबईतील प्रत्येक वॉर्डमध्ये कबूतरखाने उभारले जातील अशी घोषणा केली होती आणि त्यानंतर आम्ही गिरगावकर संस्थेने हा इशारा दिलाय। त्यामुळे आता मराठी विरुद्ध जैन असा वाद उपाडण्याची चिन्ह आहेत। गावकर या संस्थेचे अध्यक्ष गौरव सागवेकर आपल्या सोबत आहेत। काल आमचे कार्यकर्ते गेले होते, काही अधिकाऱ्यांना भेटायला गेले होते। आम्हाला या संदर्भात तुमची वेळ पाहिजे। कशासाठी? तर आता जिकडे कबूतरखाने उघडण्याचा प्रयत्न करत आहे तिकडे त्या बाजूला आम्हाला पालिकेने जागा द्यावी। तिकडे आम्ही चिकन आणि मटन सेंटर किंवा फिश मार्केट जे काय असेल ते आम्ही उघडण्याच्या प्रयत्नात आहोत। त्याला आम्ही रितसर परवानगी द्यावी। जसं मंत्री साहेबांना जसं आमचं इकडचं हक्काचं ग्राउंड दिलं, आमच्या रस्त्यांची नावं बदलली गेली, आमचे हिंदू मंदिरं तोडली गेली आणि त्याच्यावरती देरासर उभी केली गेली, ती मंदिरं परत कधी झाली नाही। आमचे खेळण्याचे ग्राउंड गेले तर त्यांच्या सगळ्याच मागण्या पूर्ण होतात आहे। मग स्थानिक मोजात आमच्या पण मागण्या पूर्ण कराव्या। आणि जैन समाज किंवा अल्पसंख्याक आपण म्हणतो हे महाराष्ट्रामध्ये किती आहेत? 22 लाख, बरोबर। आमच्या हिंदू सणाला, आमच्या मराठी सणाला, दहिकाला, उत्सवाला 22 लाख लोक असतात। आमच्या गणपतीच्या विसर्जनाला 50 लाख लोक असतात म्हटलं तर त्यांनी त्या गोष्टी समजून घ्याव्या। कॅमेरामन प्रवीणसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई। दरम्यान